श्याम मानव सध्या परमपूज्य धीरेंद्र शास्त्रीजी जे बागेश्वर धामचे संत आहेत, अतिशय उत्तम कार्य करणारे संत आहेत, त्या संतांवरती अतिशय अश्लाघ्य टीका करतायत, एकेरी उल्लेख करतायत आणि त्यांचा पोटशूळ उठलेला आहे तो म्हणजे देशाचे माजी सरन्यायाधीश माननीय गवई साहेब हे सहपरिवार त्यांच्या ठिकाणी दर्शनाला गेले, बागेश्वर धाम मध्ये दर्शनाला गेले, त्या महाराजांच्या दर्शनाला। आणि श्याम मानवनी इतकी बेछूट टीका करायला सुरुवात केली की याच्या पुढे गवई साहेबांनी बाबासाहेबांचं नावच घेऊ नये। तर हे काय चालू आहे? म्हणजे ते एका हिंदू संतांच्या ठिकाणी दर्शनाला गेले म्हणून त्यांनी बाबासाहेबांचं नाव घेऊ नये, हा कुठला तर्क आहे? उद्या माजी सरन्यायाधीश सहपरिवार एखाद्या पास्टरच्या किंवा चर्चच्या ठिकाणी प्रेयरला गेले असते तर हेच श्याम मानव आले असते का की ह्याच्या पुढे कधी त्यांनी बाबासाहेबांचं नाव घेऊ नये? किंवा एखाद्या दर्ग्यावरती गेले असते तर त्यावेळेला यांनी मागणी केली असती का? तर नाही। पण हे या ठिकाणी हिंदू संतांच्या दर्शनाला गेलेत। मग माजी सरन्यायाधीश हिंदू संतांच्या दर्शनाला कसे जातात आणि विशेष करून ते बाबासाहेबांचे पायीक असताना का जातात? हा जो कावेबाजपणा आहे ना, हा जो एक प्रकारचा हिंदू द्वेष्टेपणा आहे ना, हा श्याम मानवांचा याच्यातून दिसून येतो। हे श्याम मानव मूळतः काँग्रेसच्या प्रवृत्तीचे आहेत। ते भारत जोडो यात्रामध्ये राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून फिरत होते, पदयात्रा करत होते। या सगळ्या गोष्टींमधून एक गोष्ट वारंवार लक्षात आलेली आहे की यांचा हिंदू द्वेष आहे आणि भाजप द्वेष आहे। माझी सरकारला विनंती आहे, विशेष करून महाराष्ट्र राज्याचे हिंदुत्ववादी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी आणि माननीय एकनाथजी शिंदे की जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी। कारण ते एका शासकीय समितीवरती देखील आहेत असंही कळतंय की सरकारच्या पैशाने अशा प्रकारचे कार्यक्रम करतायत का, याची चौकशी होणं गरजेचं आहे। कारण हा जो आहे ना की हिंदू संत दिसले की त्यांना भोंदू म्हणा, ही जी प्रवृत्ती या महाराष्ट्रामध्ये वाढते याच्यातून सरकारची देखील प्रतिमा मलिन होते। कारण हिंदू संतांवरती सातत्याने एकेरी उल्लेख करणं, त्यांच्यावरती टीका करणं आणि त्याच वेळेला बंगाली बाबांच्या बाबतीत मात्र श्याम मानव गप्प असतात। तुम्ही कधी असं बघितलंय का? या ट्रेनमध्ये आम्ही बघतो की अनेक बंगाली बाबांच्या जाहिराती लागलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये बंगाली बाबा म्हणतो की वशीकरण झालंय माझ्याकडे या, तुमचा घटस्फोट होतोय, बायकोला वशीकरण करायचंय माझ्याकडे या, करणी झाली आहे, मूठमाती झाली आहे माझ्याकडे या, मी इतक्या 8,000 केसेस सॉल्व्ह केल्या, कोण लिहितंय 7,000 केसेस सॉल्व्ह केल्या। श्याम मानव तिकडे फिरकत सुद्धा नाहीत। यांचं 80 लाखाचं आव्हान एकाही बंगाली बाबाला ते देत नाहीत, एखाद्याही पास्टरला देत नाहीत। आज आम्ही बघतोय की रायगड जिल्ह्यामध्ये किंवा वसई सारख्या ठाण्याच्या जिल्ह्यामधल्या दुर्गम भागामध्ये आदिवासी बांधवांची घोर फसवणूक केली जाते। अनेक पास्टर हुललेल्याच्या नावाखाली त्या ठिकाणी तिथल्या आदिवासी युवकांना, गरीब युवकांना, युवतींना, कुटुंबांना सांगतात की तुमचा लंगडा चालायला लागेल, तुमचा अंध मुलगा त्याला दिसायला लागेल आणि त्यांच्या श्रद्धांचा गैरफायदा घेऊन त्यांना ख्रिश्चन धर्मांकडे वळवतायत, धर्मांतरित करतायत आणि त्यांच्या भोंदूगिरीच्या खाली या अनेक आदिवासी बांधवांची फसवणूक चालू आहे। पण या आदिवासी बांधवांच्या रक्षणासाठी श्याम मानव कधीही फिरकणार नाहीत, कधीही पत्रकार परिषद घेणार नाहीत। कारण फसवणारा हा ख्रिश्चन आहे, फसवणारा मुसलमान असला, ख्रिश्चन असला की श्याम मानवांची दातखिळी बसते। हे आम्ही वारंवार अनुभवलेलं आहे। आमची सरकारला हात जोडून विनंती आहे, यांच्यावरती कारवाई करा आणि ही योग्य वेळ आहे। कारण आज हिंदू समाजामध्ये अशी एक भावना होत चालली आहे की हिंदू संतांवरती कितीही टीका केली तरी सरकार पण काही बोलत नाही आणि अन्य कोणी त्याच्यावरती आवाज उठवत नाही। हिंदूंच्या भावना प्रक्षुब्ध आहेत, हे सरकारने लक्षात घ्यावं।